बातमी. संजय राऊतांचं पुस्तक साम टीव्हीच्या हाती लागलेलं आहे. नरकातला स्वर्ग या पुस्तकामध्ये खळबळजनक दावा संजय राऊतांनी केलाय. बाळासाहेबांनी अमित शहांवर उपकार केलेत. दंगली प्रकरणी शहा संकटात होते, बाळासाहेबांनी त्यांना वाचवलं. शहांना वाचवण्यासाठी बाळासाहेबांनी कुणाला फोन केला? नरकातला स्वर्ग पुस्तकात संजय राऊतांनी हा गौप्यस्फोट केलाय. मुलगा जय शहासह जय हा मातोश्रीवर आला होता, मातोश्रीनं गाठली होती. बाळासाहेबांच्या उपकारांची किती जाण ठेवलीत असा सवाल गौप्यस्फोट करत असताना संजय राऊतांनी या पुस्तकात उपस्थित केलाय. जेलमध्ये ज्यावेळेला संजय राऊत होते त्या काळात त्यांनी नरकातला स्वर्ग हे पुस्तक लिहिलेलं आहे. साधारण 100 दिवस संजय राऊत जेलमध्ये होते. थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडे. वैदेही, अत्यंत मोठा गौप्यस्फोट संजय राऊतांनी नरकातला स्वर्ग या पुस्तकात केलाय. नक्कीच आपण बघतोय की अतिशय मोठे गौप्यस्फोट खरं तर या पुस्तकाच्या माध्यमातून बघायला मिळत आहेत. त्याच्यामुळे निश्चितच आगामी काळामध्ये एक राजकीय रणधुमाळी जी आहे ती तापलेली बघायला मिळणार आहे. कारण याच पुस्तकांमधून कशा पद्धतीनं बाळासाहेब ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर उपकार केले होते या संदर्भातले दाखले देण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे गोध्रा हत्याकांडानंतर कशा पद्धतीनं अमित शहा यांना अभय देण्यात आलं आणि शरद पवार यांनी कशा पद्धतीनं त्यांना मदत केली या संदर्भातले देखील दाखले जे आहेत ते या पुस्तकाच्या माध्यमातून दिले असल्याची माहिती सध्या मिळत आहे. आपण बघतोय की जेव्हा गोध्रा हत्याकांड घडलं होतं त्यावेळेस कशा पद्धतीनं अमित शहा यांच्यावर सीबीआयची कारवाई झालेली होती, ते तडीपार होते, एक खुनाचा आरोप देखील त्यांच्यावर होता. मात्र असं असताना देखील कशा पद्धतीनं शरद पवार यांनी कृती केली किंवा त्या प्रकारे सीबीआयचे जे अधिकारी होते त्यांचा नकार होता अमित शहा यांना अभय देण्यास आणि महाराष्ट्र केडरचे एक अधिकारी देखील त्या ठिकाणी होते. मात्र त्यांनी कशा पद्धतीनं ती कारवाई केली आणि एकूणच या कारवाईमध्ये कारवाईचा बडगा जो आहे तो मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांच्यावर देखील होता. मात्र कॅबिनेटमध्ये शरद पवार यांनी त्याचा उल्लेख करत अशा पद्धतीनं जबाबदारीने एखादा नेता जेव्हा जनतेमधून निवडून येतो तेव्हा त्याच्यावर अशा पद्धतीनं कारवाई करणं योग्य नाही हे अनेकांना पटवून दिलं आणि मोदी यांच्यावरची कारवाई जी आहे ती थांबली. असे अनेक दाखले जे आहेत ते पुस्तकाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे बाळासाहेब ठाकरे यांनी कशा पद्धतीनं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची मदत केली आणि त्यानंतर आता शिवसेनेच्या अमित शहा यांची मदत या वेळेला बाळासाहेबांनी केल्याच्या आठवणी सांगत असतानाच अनेक मोठे गौप्यस्फोट संजय राऊतांनी या पुस्तकातून केलेत. वैद्य, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी. तर संजय राऊतांच्या या पुस्तकातले अनेक गौप्यस्फोट आता हळूहळू समोर येतील आणि त्यावरून पुन्हा एकदा रणधुमाळी उठताना दिसणार आहे. बाळासाहेबांनी अमित शहांवर उपकार केले होते असं संजय राऊतांनी गौप्यस्फोट नरकातला स्वर्ग या पुस्तकाच्या माध्यमातून केलाय. आर्थर रोड तुरुंगात असताना संजय राऊतांनी हे पुस्तक लिहिले. तर राज्यातल्या महत्त्वाच्या बातमीनंतर आता आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. राजनाथ सिंग काय म्हणतात बघा. भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षात अनेकदा अणुयुद्धाच्या धमक्या पाकिस्तानकडून देण्यात आल्या. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केलाय. पाकिस्तानसारख्या बेजबाबदार आणि असंस्कृत देशाच्या हातात अण्वस्त्र सुरक्षित आहेत का? पाकिस्तानकडून अण्वस्त्र नियंत्रणाचे अधिकार काढून घेण्याची वेळ आली आहे असंही राजनाथ सिंग म्हणाले. धरती से मैं पूरी दुनिया के सामने यह सवाल उठाना चाहता हूं कि क्या ऐसे गैर जिम्मेदार और रोग नेशन के हाथों में परमाणु हथियार सुरक्षित हैं? मैं दुनिया के सामने यह सवाल खड़ा करना चाहता हूं. मैं मानता हूं कि पाकिस्तान के एटमी हथियारों को IAEA इंटरनेशनल एटॉमिक एनर्जी एजेंसी की निगरानी में लिया जाना चाहिए. मैं ये कहना चाहूंगा और साफ तौर पर कहना चाहूंगा. तर दुसरीकडे पाकिस्तानला ज्या AWACS विमानाचा अभिमान आहे ते भारताच्या ब्राह्मोस मिसाईलनं अलीकडच्या लष्करी संघर्षादरम्यान पाडलं. पाकिस्तानच्या माजी हवाई दल प्रमुखांनी मौल्यवान AWACS विमानाचा नाश केल्याची कबुली दिली आहे. हे विमान पाळत ठेवणारं विमान आहे, ज्याला स्काय आय असं सुद्धा म्हटलं जातं. ये 10 की सुबह को हुआ बिकॉज मेरी कुछ लोगों से बात भी हुई. उस बेस के ऊपर 4 सरफेस टू सरफेस ब्राह्मोस मिसाइल आए. सरफेस टू सरफेस या एयर टू सरफेस ये मुझे नहीं पता. तो पायलट्स जो हैं वो पहले दौड़े कि वो अपने जहाजों को सिक्योर करें. अच्छा.
और जैसे ही पहला आया वो जूम करके ऊपर से दूसरा आया, फिर तीसरा आया, फिर चौथा आया, जो कि अनफॉर्चुनेटली बुलारी में डायरेक्टली आके एक हैंगर पे लगा जहां पे कि एक हमारा एवैक्स खड़ा था जो डैमेज हुआ, जहां पे शहादतें भी हुई। तर पाकिस्तानला घाम फोडणाऱ्या ब्राह्मोस मिसाईलची कीर्ती जगभरात पोहोचली. जगभरातल्या देशांनी ब्राह्मोसच्या खरेदीसाठी आता इच्छा व्यक्त केली, तशी मागणी केली. पण हे देश आहेत तरी कोणते बघूयात. ब्रह्मोस क्षेपणास्त्राची जगाला भुरळ. सतरा देश खरेदी करणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र. चीनच्या शत्रू देशानंही ब्रह्मोस मागवलं. ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरलेल्या ब्रह्मोस मिसाईलचा पाकिस्ताननं एवढा धसका घेतलाय की त्यांनी थेट शस्त्रसंधीसाठीच गुडघे टेकले. अशातच ब्रह्मोस मिसाईलनं अनेक देशांना अक्षरशः वेड लावलाय. जमीन, हवा आणि पाण्यातून मारा करण्यास सक्षम असणारं ब्रह्मोस मिसाईलच्या खरेदीसाठी 17हून अधिक देशांनी पसंती दर्शवली आहे. इंडोनेशियाकडून $200 ते $250 करार होणार. व्हिएतनामकडून होणार $700 दशलक्ष करार. थायलंड, सिंगापूर, ब्रुनेई देशांची ब्रह्मोसला पसंती. ब्राझील, चिली, अर्जेंटिना, व्हेनेझुएला करणार ब्रह्मोस खरेदी. मध्य पूर्वेतील देशांनाही ब्रह्मोस खरेदीत रस. दक्षिण आफ्रिका, बल्गेरियाही करणार ब्रह्मोसची खरेदी. ब्रह्मोस क्षेपणास्त्र सशस्त्र दलाच्या विविध गरजा पूर्ण करण्यास सक्षम आहे. ते कसं पाहूया. ब्रह्मोस क्षेपणास्त्राची मारक क्षमता 290 किलोमीटर. भारत आणि रशियाच्या ब्रह्मोस एरोस्पेसनं केले विकसित. 200 ते 300 किलोची अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम. जमीन, समुद्र आणि हवेतून मारा करण्यास सक्षम. S-400 मिसाईल सिस्टीमपेक्षाही प्रगत. ऑपरेशन सिंदूरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा विध्वंसक हल्ला पाहिल्यानंतर सामरिक शक्ती वाढवण्यासाठी जगानं ब्रह्मोसच्या खरेदीची इच्छा दर्शवली. मात्र रशियानं ब्रह्मोस इतर देशांना विकू नये अशी भारताला विनंती केली आहे. ब्रह्मोस NG मिसाईलची मोठ्या प्रमाणावर डिमांड ही आंतरराष्ट्रीय जगतामध्ये त्या ठिकाणी आहे आणि मुख्यतः जे साऊथ एशियन नेशन्स आहेत, ज्यामध्ये मलेशिया सारखं राष्ट्र आहे, इंडोनेशिया सारखं राष्ट्र आहे, फिलिपिन्स सारखं राष्ट्र आहे, जे चीनचा दुश्मन त्या ठिकाणी मानलं जातं, त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर या ब्रह्मोस मिसाईलची डिमांड केलेली आहे. मुळातच या ब्रह्मोस मिसाईलमुळे चायना विरोधी गटाकडे एक प्रकारे असं महत्वाचं अस्त्र प्राप्त होणार आहे आणि एक प्रकारे या सगळ्या गोष्टींमुळे चायनावर जबरदस्त दबाव निर्माण झालेला आहे. ब्रह्मोसची कार्यक्षमता पाहिल्यामुळे भारावलेले देश ते खरेदी करण्यास आग्रही असले तरी भारत आणि रशियानं संयुक्तपणे विकसित केलेलं हे मिसाईल इतर देशांना विकलं जाईल का, हा खरा सवाल आहे. मात्र भारताची सामरिक शक्ती ब्रह्मोस मिसाईलनं वाढवली एवढं मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान गुडघ्यावर आलाय. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना आता शांततेची आठवण झाली. भारतासोबत शांततेसाठी चर्चा करण्यास पाकिस्तान तयार असल्याचं विधान त्यांनी केलंय. तर जोवर पाकिस्तान दहशतवादी आणि दहशतवादी अड्डे नष्ट करत नाही तोवर कोणतीही चर्चा होणार नाही असं भारतानं ठणकावून सांगितलंय. तर भारत पाकिस्तान युद्धबंदी ही फक्त 18 मे पर्यंतच आहे असा दावा करतायत पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार. संसदेत त्यांनी हा दावा केलाय. इशाक डार यांच्या दाव्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष पुन्हा सुरू होणार आहे का असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 18 मे नंतर दोन्ही देशांमध्ये पुन्हा लष्करी तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते का असा प्रश्न उपस्थित होतोय. सीज फायर कर टेक्निकली बिटवीन द टू, वो 12 तक हुई, 12 को फिर बात हुई, फिर 14 थी, आज फिर हुई, अब 18 तक है. तो ऑब्वियसली अब वो चीज़ें हैं, अल्टीमेटली इट विल गो टू द डायलॉग. अभी तो मिलिट्री टू मिलिट्री ये कम्युनिकेशंस हैं, तो ऑब्वियसली द पॉलिटिकल डायलॉग विल टेक प्लेस. हल तो सारा मसाइल वहाँ होंगे.
तर भारत आणि पाकिस्तानमधील तणावावरून रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी पाश्चात्य देशांवर गंभीर आरोप केलाय. पाश्चात्य देश भारत आणि पाकिस्तानला एकमेकांविरुद्ध उभं करतायत असं रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटलंय. पाश्चात्य देश भारताचा वापर चीन विरुद्ध करू इच्छितात असंही ते म्हणतात. पाश्चात्य देश हे आशियातील आसियानची भूमिका कमकुवत करण्याचा प्रयत्न करतायत असा आरोपही सर्गेई लाव्हरोव्ह यांनी केलाय. पाश्चात्य देश भारत आणि पाकिस्तानला एकमेकांविरुद्ध उभं करतायत. रशियाचे परराष्ट्रमंत्री काय म्हणालेत बघा. पाश्चात्य देश हे भारताचा वापर चीन विरुद्ध करू इच्छितात. पाश्चात्य देशांचा आशियातील आसियानची भूमिका कमकुवत करण्याचा प्रयत्न आहे. यानंतर बातम्या आहेत ऑपरेशन सिंदूर बाबतच्या टॉप 5. भारतानं पाकिस्तानवर पुन्हा एकदा वॉटर स्ट्राईक केलाय. भारतानं बागलिहार धरणातून पाकिस्तानकडे जाणारा पाणी पुरवठा बंद केलाय. यामुळे पाकिस्तानमधील चिनाब नदीची पातळी एका महिन्यातील विक्रमी नीचांकी पातळीवर गेली आहे. सिंधू पाणी करार स्थगितच राहणार आहे, त्यात कोणताही बदल होणार नाही असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावलंय. तसंच पाकिस्तानची चर्चा आता केवळ दहशतवादावरच होईल असंही जयशंकर यांनी स्पष्ट केलंय. ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्टमध्ये जखमी झालेल्या भारतीय सैनिकांची अमित शहांनी भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केली. नवी दिल्लीतल्या एम्स ट्रॉमा केअर सेंटरमध्ये जखमी सैनिकांवर उपचार सुरू आहेत. बहिणींचं कुंकू पुसणाऱ्यांचा बदला घेतलाय. दहशतवाद्यांचा खात्मा करतानाचा एक व्हिडिओ समोर आलाय. 2 दिवसात 6 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. तर मणिपूरच्या चांदेल जिल्ह्यातही भारत म्यानमार सीमेजवळ 10 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. आसाम रायफल्सची तुकडी आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. या कारवाईत किमान 10 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती सैन्य दलानं दिली. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि दारुगोळा जप्त केलाय. यानंतर टॉप 5 बातम्या बघणार आहोत आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या. भारत पाकिस्तान शस्त्रसंधीबाबत केलेल्या विधानावर डोनाल्ड ट्रम्प यांनी घुमजाव केले. भारत पाकिस्तानमध्ये मी मध्यस्थी केली नाही, पण त्यांच्यामधील समस्या सोडवण्याचा प्रयत्न केल्याचं विधान ट्रम्प यांनी केले. अमेरिकेचे माजी संरक्षण अधिकारी मायकल रुबिन यांनी ट्रम्पवर निशाणा साधलाय. ट्रम्पना प्रत्येक गोष्टीचं श्रेय घ्यायची सवय आहे. जे काही घडतं ते केवळ आपल्यामुळेच घडतं असा त्यांचा वावर असतो आणि आता भारत पाकिस्तान युद्धबंदीचं श्रेय सुद्धा घेण्याचा ट्रम्प यांनी प्रयत्न केला असं म्हणत त्यांनी निशाणा साधलाय. पाकिस्तानला समर्थन देणाऱ्या तुर्कीला भारतानं आणखी एक दणका दिलाय. भारतानं तुर्की कंपनी सलेवी एअरपोर्ट सर्व्हिसेसची सुरक्षा मंजुरी तात्काळ प्रभावानं रद्द केली. ही कंपनी मुंबई विमानतळावरील 70% ग्राउंड ऑपरेशन हाताळते. यात प्रवासी सेवा, लोड कंट्रोल, कार्गो आणि पोस्ट सेवा यांचा समावेश आहे. भारताची ताकद पाकिस्ताननं चांगलीच अनुभवली आणि अमेरिकेनंही ती मान्य केली. भारतानं पाकिस्तानच्या एअरबेसलाच लक्ष केलंय. संघर्षादरम्यान पाकिस्तानी लष्करी तळ आणि विमानतळांना लक्ष्य करण्यात भारताला फायदा झाल्याचं न्यूयॉर्क टाइम्सनं म्हटलंय. यानंतर राज्यातल्या काही आंदोलनासंदर्भातल्या बातम्या बघूयात टॉप 5. कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंड विरोधात विक्रोळी स्टेशन बाहेर उपोषण सुरू करण्यात आलंय. तसंच स्वाक्षरी मोहीम देखील सुरू केली आहे. डम्पिंग ग्राउंड बंद झालं नाही तर मोठं आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय. संभाजीनगर महापालिकेच्या समोर काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. शहरातील अनेक भागात 14 दिवसांनंतर पाणी येत असल्यानं हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी सरकार आणि प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
बारामतीत नगर परिषदेसमोर भारतीय युवा पॅंथर संघटना आणि पथविक्रेत्यांनी भीक मागो आंदोलन केले. पथविक्रेत्यांच्या न्याय्य हक्कासाठी हे आंदोलन करण्यात आलं. पथविक्रेत्यांना नगर परिषद हद्दीत व्यवसाय करण्यास परवानगी मिळावी तसंच त्यांच्यावर सुरू असलेली कारवाई तात्काळ स्थगित करावी या मागणीसाठी भीक मागो आंदोलन करण्यात आलं. जळगाव रावेर तालुक्यातील धुरखेडा या गावाचा पुनर्वसनाचा प्रश्न बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहे. यामुळे धुरखेडा गावातील नागरिकांनी जलसमाधी आंदोलन केलं. जोवर आमचा प्रश्न प्रशासन मान्य करत नाही तोवर जलसमाधी आंदोलन मागे घेणार नाही असा निर्धार गावकऱ्यांनी केला. राज्यात कृषी सहाय्यकांच्या विविध मागण्यांसंदर्भात आंदोलन सुरू आहे. मात्र शासनाकडून अद्याप या मागण्या पूर्ण न झाल्यानं कृषी सहाय्यकांनी काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. त्यामुळे पुण्याच्या इंदापुरात कृषी विभागाची ऑनलाईन ऑफलाईन कामं ठप्प झाली आहेत. यंदा टॉप 5 बातम्या बघणार आहोत राज्यातल्या पावसाबाबतच्या. मुंबईमध्ये आज आणि उद्या वादळी पाऊस पडणार आहे असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. मुंबई शहर आणि दोन्ही उपनगरांमध्ये पाऊस पडेल तसंच राज्याच्या अनेक भागातही वादळी पावसाचा जोर राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलंय. नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाचं संकट ओढवलंय. वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसानं अनेक घरांची पडझड झाली. अनेक घरांवरचे पत्रे उडाल्यामुळे संसार उघड्यावर आलेत. अवकाळी पावसाचा केळी उत्पादकांनाही मोठा फटका बसलाय. सब ये इधर आ देख लो, ये एक ही पत्ता रखा है बराबर. मैं तो अभी उठा हूँ गए. धुळ्यामधील साक्री तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसानं पिंपळनेर परिसराला झोडपले. शिरवाडे परिसरात झाडं देखील उन्मळून पडली. झाडाखाली लावलेल्या ट्रॅक्टरवर भलं मोठं झाड कोसळल्यानं ट्रॅक्टरचं नुकसान झालं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग आणि कुडाळ तालुक्यात जोरदार पाऊस झाला. हवामान खात्यानं पुढील 2 दिवसात तळकोकणात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली. या पावसामुळे दोडामार्गमधील रस्त्यांवर सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं. तर अवकाळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे पुण्याच्या भुकुममध्ये मोठं होर्डिंग कोसळलंय. यामुळे 4 दुचाकींचं नुकसान झालंय. सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही. भुकुमच्या मुळशी रस्त्यावर वडापावच्या हॉटेलसमोरील होर्डिंग वाऱ्यामुळे टपरीवर पडलं. इथं विदर्भातल्या घडामोडी बघूयात टॉप 5. अमरावतीच्या समाजसेविका गुंजन गोळे यांना बलात्काराची धमकी आली आहे. इम्रान नावाच्या इसमानं ही धमकी दिली. शिवीगाळ करण्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. गोळे अनाथ आणि HIV बाधित मुलांचा सांभाळ करतात. मेळघाट परिसरात अनेक ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गावात पाण्याचा टँकर येताच विहिरीवर पाणी भरण्यासाठी गर्दी होते. लहान मुलांसह महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी झुंबड उठते. दोन दिवसांपासून विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्यात. बुलढाणा शहरामध्ये सुद्धा अवकाळी पावसानं हजेरी लावली. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी फळबागांचं नुकसान होण्याची भीती. पवनार ते पत्रादेवी महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाच्या कामाला शासनाद्वारे सुरुवात करण्यात आली.
या महामार्गासाठी यवतमाळच्या आर्णी तालुक्यात संयुक्त मोजणी पूर्ण झाली. शक्तिपीठ महामार्ग एकूण 802 किलोमीटर लांबीचा आहे, त्यापैकी 137 किलोमीटर लांबी यवतमाळ जिल्ह्यातली. मोहेगाव जवळ असलेल्या माळेगाव इथल्या वनविभागाने 750 हेक्टरवरील अतिक्रमण हटवलंय. यामुळे जवळपास 100 ते 125 अतिक्रमणधारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं. जगभरातील सर्व साहित्य आणून उघड्यावर संसार मांडलाय, त्यामुळे यंत्रणेची धांदल उडाली. बातम्यात पुणे विभागातनं टॉप 5. भोर तालुक्यातील भाटघर आणि नीरा देवघर या दोन्ही धरणांमधून गेल्या 3 महिन्यांपासून सतत विसर्ग होतोय. सततच्या पाणी विसर्गामुळे दोन्ही धरणांनी तळ गाठलाय. धरणांचं बुडीत क्षेत्र कोरडं पडलंय. पुण्याच्या कात्रज चौकामध्ये लाकडी दांडा घेऊन एकमेकांना मारहाण करण्यात आली. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. मारहाणीचं कारण अजून कळलेलं नाही. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. ऑनलाईन तिकीट खरेदीला मेट्रो प्रवाशांची पसंती मिळते. व्हॉट्सअपवरून तिकीट विक्रीतून मेट्रोला सर्वाधिक उत्पन्न मिळाले, यामुळे मेट्रोत वर्दळ वाढते. चालत्या दुचाकीवर वीज कोसळल्यामुळे एका शिक्षकाचा रस्त्यातच मृत्यू झालाय. नांदेडमध्ये ही घटना घडली. नांदेडमध्ये विजांच्या गडगडाटासह किरकोळ पाऊस झाला, त्या दरम्यान ही दुर्घटना घडली. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होते. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज येते. भारतीय सैन्याची ताकद आणखी वाढणार आहे. ऑपरेशन सिंदूरमुळे सरकार आपलं संरक्षण बजेट आणखी वाढवण्याचा विचार करते. संरक्षण अर्थसंकल्पात लवकरच अतिरिक्त तरतूद केली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सशस्त्र दलांच्या गरजा, आवश्यक खरेदी आणि संशोधन विकासासाठी ही अतिरिक्त तरतूद केली जाऊ शकते. ही अतिरिक्त तरतूद नवीन शस्त्र आणि दारुगोळा तंत्रज्ञान खरेदीसाठी खर्च करायची आहे.